नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी जी.आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या बँकेचे सरसकट कर्जमाफी होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। तर शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर राज्यामध्ये जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे 2019 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली होती। मात्र 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसलेला होता आणि याच पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची 2019 मध्ये घेतलेली कर्ज ही शासनाच्या माध्यमातून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। आणि याच अनुषंगाने आपण यामागे सुद्धा पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी यांच्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मात्र हा निधी आल्यानंतर सुद्धा बरेचसे शेतकरी अद्याप देखील या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते। तर बरेचसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाचा निधी मिळणं बाकी होतं। तर याच अनुषंगाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा नियमी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत शासनाच्या माध्यमातून 525 कोटी 62 लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर यांच्या व्यतिरिक्त 379 लाख एवढे निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती। परंतु यांच्यापैकी 70% म्हणजेच 265.99 लाख रुपये एवढा निधी राज्य जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। तर यांच्या मागे आपण जर पाहिलं तर चांगले सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि वरती या जिल्ह्यातील जे शेतकरी बाकी असतील असे शेतकऱ्यांचे आता 2019 मधील जी पीक कर्ज होती ते पीक कर्ज या नेत्यांच्या माध्यमातून माफ केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण छोटंसं अपडेट होतं।